नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ठाकरे बंधूंची युती ठरणार गेम चेंजर। या 46 जागांचे चित्रच बदलणार, भाजपाला मोठा झटका। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। पुणे महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित निवडणूक लढल्यास राजकीय समीकरण बदलणार आहेत। दोन्ही पक्षांची कमी जास्त प्रमाणात शहरातील प्रत्येक प्रभागात ताकद आहे। 2017 साली झालेल्या निवडणुकीत आकड्यांचा विचार केल्यास हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक एकत्र लढल्यास 46 जागांवर सकारात्मक परिणाम येऊ शकतात, असे चित्र दिसून येते। राज्यातील हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द केल्याबाबत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले होते। या मेळाव्यात एकत्र आलोय आणि पुढे देखील एकत्र राहणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे। तरी याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुकीस एकत्र लढल्यास नेमके काय समीकरण होऊ शकतात, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहे। शिवसेनेमधील फुटीनंतर पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना नागगिरे हे एकनाथ शिंदेसोबत गेले, तर उर्वरित 10 पैकी 9 माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले। मनसेची माजी नगरसेवक वसंत मोरे आधी वंचितांच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढले, त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। परिणामी सध्या उद्धव ठाकरेंकडे 2017 मधील केवळ ARV माजी नगरसेवक तर मनसेकडे 1 माजी नगरसेवक शिल्लक आहेत। या पार्श्वभूमीवर मराठी मतांचे पुन्हा विभाजन टाळण्यासाठी मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युती झाली तर त्याचा स्पष्ट राजकीय फायदा दोन्ही पक्षांना मिळू शकतो।